बातमी आहे घोडेगाव पंचायत समिती गणातून. कपिल काळे हे निस्वार्थी समाजसेवक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी अनेक तरुणांसोबत मिळून समाजकार्य केले. त्यांच्या कार्यातून त्यांनी कधीच कोणत्याही कामातून एक रुपयाही कमावला नाही, हे त्यांच्या निष्ठेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती समाजाला प्रेरणा देतात. त्यामुळे कपिल काळे यांच्या उमेदवारीने चांगल्या चांगल्यांचे धाबे दणाणले आहे. संविधानाच्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडत्या उमेदवाराचा स्टेटस ठेवण्याचा अधिकार आहे. परंतु घोडेगाव पंचायत समिती गणात कपिल काळे यांचे स्टेटस ठेवले म्हणून अनेक तरुणांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. असे असेल तर लोकशाहीला पायदळी तुडवल्याचा प्रकार होत असून एक प्रकारे घोडेगाव पंचायत समिती गणात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. घोडेगाव पंचायत समिती गणात अशा घटना होत असेल तर घोडेगाव पोलीस प्रशासनाने या गैरवर्तनावर करडी नजर ठेवून संबंधित अशा घटना विनाकारण घडवून आणणाऱ्यावर कडक कारवाई करून जनतेला दडपशाहीपासून मुक्त ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे. भीमाशंकर टाइम्स, घोडेगाव.